श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपणच आपल्या जीवनाकडे त्रयस्थपणाने तिराईत माणसाप्रमाणे पाहायला शिकावं, अशी शक्ती मनाची निर्माण व्हावी, आपली बुद्धी अशा प्रकारे स्थिर व्हावी, यासाठीच कर्मयोगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण स्थितप्रज्ञता हा गुण प्राप्त करू शकतो. अल्पची हृदयी प्रकाशे, हे जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी सद्बुद्धी जरी अल्प म्हणजे थोड्याशा प्रमाणामध्ये जरी आपल्या हृदयामध्ये प्रकाशली, तरी आपल्याला संपूर्णपणे या भीतीपासून, या संसार भयापासून मुक्तता मिळेल, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता इथे एक त्यांनी उदाहरण दिलं आहे बघा, फार सुंदर उदाहरण आहे. ते म्हणतात, आपल्या घरी अनेक फोटो असतात. आपले लहानपणापासून अनेक फोटो आपल्या घरामध्ये असतात. प्रत्येक फोटोमध्ये आपण आहोतच. समजा उद्या हे सारे फोटो खराब झाले, भिजले, जळाले किंवा वाऱ्याने उडून गेले आणि हे सगळे फोटो नाहीसे झाले, तरी देखील आपल्या अस्तित्वाला धक्का लागेल का? फोटो नाहीसे झाले म्हणून आपण संपलो असं आपण म्हणू का? म्हणून इथे महाराजांनी हे उदाहरण दिलं आहे आणि महाराज म्हणतात, फोटो जरी नाहीसे झाले तरी वेगळेपणाने तुम्ही ज्याप्रमाणे शिल्लक उरता, तसंच भगवान परमात्मा परमेश्वर या दृश्य जगामध्ये असूनसुद्धा तो या दृश्यापासून वेगळा राहतो. प्रत्येक ठिकाणी तो असतोच, परंतु तिथे असूनसुद्धा तो वेगळा असतो. भूजल तेज समीरन रवी शशी काष्ठ आदिकी तो असे भरला. स्थिर चराचर व्यापुनी अवघा तो जगत आत्मा दशांगुळे उरला. अशी त्या परमेश्वराची अवस्था आहे. याचा अर्थ असा की परमात्मा परमेश्वर या संपूर्ण जगाला व्यापून सुद्धा शिल्लक उरलेला आहे आणि तेच परमात्म स्वरूप माझ्यामध्ये सुद्धा आहे. परंतु ते परमात्म स्वरूप जेव्हा माझ्यामध्ये व्यक्त होतं किंवा प्रगट होतं, तेव्हा मी सामान्य नाही आणि मी स्वतः विशेष कुणीतरी आहे, आनंद जोशी नावाचा आहे. हे विशेषत्व मला असल्यामुळे त्या सर्वसामान्य असणाऱ्या परमात्म स्वरूपाचं विशेष असं थोडंसंच अंशात्मक स्वरूप मला घेता येतं. आणि म्हणून अल्पची हृदयी प्रकाशे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचं कारण हे आहे की हा विश्वात्मा, हा परमात्मा संपूर्ण विश्व व्यापून शिल्लक उरलेला आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून सर्व ठिकाणी असणारा, सर्वसामान्य असणारा हा परमात्मा जेव्हा विशेषत्वाने एखाद्या जीवाच्या अंतरंगामध्ये प्रवेश करतो किंवा प्रगट होतो, त्यावेळेला तो विशेषत्वाने अंश स्वरूप तिथे असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अल्पची हृदयी प्रकाशे. आता हे कसं आहे बघा, हा जो परमात्मा परमेश्वर प्रगट होतो, तो माणसामध्ये प्रगट होताना माणूस म्हणून प्रगट होतो, गाढवामध्ये प्रगट होताना गाढव म्हणून होतो, बैलामध्ये प्रगट होताना बैल म्हणून होतो, पक्षामध्ये प्रवेश करताना पक्षी म्हणून करतो. अशा प्रकारे
ते जे महासामान्य रूप असतं ते विशेषत्वाने विशेष जीवांमध्ये प्रवेश करतं. हे महासामान्य असणारं रूप म्हणजेच ज्याला आपण ईश्वर असं म्हणतो. हा ईश्वर सर्व कारणांचं कारण आहे, आदी कारण आहे. आणि यालाच गोंदवलेकर महाराज राम इच्छा राम करता असं म्हणतात. औषधाने रोग बरा होतो, पण होईलच हे सांगता येत नाही. बी पेरल्यामुळे झाड येतं, पण अनेक बिया वाऱ्याने उडून जातात किंवा त्या रुजत नाहीत. म्हणजे सगळ्याच बीमधून झाडं येतात असंही नाही. हा सगळा त्या ईश्वर नावाच्या शक्तीचा खेळ आहे आणि त्या शक्तीचा स्वामी देखील तोच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संपूर्ण विश्वाची शक्ती त्याच्यामध्ये आहे आणि तेच शक्ती स्वरूप विश्वस्वरूप माझ्या बुद्धीमध्ये प्रगट होणं म्हणजेच काय तर त्या ईश्वराच्या अस्तित्वाची भावना माझ्या मनामध्ये निर्माण होणं. महाराज म्हणतात, देव आहे असं आपण सगळेच जण म्हणतो, पण देव आहेच असं आपण मानत नाही का? आपली कशी समजूत आहे बघा. मी आहे, देव आहे. मी आहेच पण देव आहे. मी आहे आणि देव आहेच असं मात्र आपण मानत नाही. आणि यालाच स्थिर बुद्धी असं महाराज म्हणतात की मी पण आहे परंतु देव मात्र आहेच आहे असं जेव्हा आपल्याला वाटू लागतं आणि देवाच्या अस्तित्वाबद्दल असणाऱ्या सगळ्या शंका, सगळे भ्रम, मनातले सारे संभ्रम जेव्हा दूर होतात तेव्हा ती अतिसूक्ष्म असणारी सद्बुद्धी आपल्या मनामध्ये प्रगट झालेली आहे असं समजावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही अतिसूक्ष्म बुद्धी पुण्यवशे हृदयी प्रकाशे. जेव्हा आपलं पुण्य उदयाला येतं तेव्हाच अशी सद्बुद्धी आपल्या हृदयामध्ये अल्पशी प्रकाशते. हे होण्यासाठी अतिपुण्य आपल्या गाठीशी असावं लागतं. आणि आपण साधन करत असू, तपश्चर्या करत असू, नामस्मरण करत असू तर आणि तरच भगवंताच्या अस्तित्वाची ग्वाही देणारी ही बुद्धी आपल्या मनामध्ये निर्माण होते. ज्या जपाला, ज्या तपाला, ज्या यात्रेला भगवंताच्या अस्तित्वाची भावना नसते त्या सर्वच गोष्टी व्यर्थ समजाव्यात. म्हणून आपण जे काही करतो ते भगवंत करता आहे आणि त्याच्या शक्तीने घडत आहे ही भावना सतत मनात ठेवली तर आपल्यामध्ये सद्बुद्धी प्रगट झाली असं म्हणायला हरकत नाही. मी आहे आणि तो पण आहे असं आपण म्हणावं सुरुवातीला आणि नंतर आपण म्हणावं माझ्यापेक्षा तोच खरा आहे आणि तिसऱ्या पायरीवर गेल्यावर म्हणावं मी नाहीच केवळ तोच आहे. अशा प्रकारे आपण 3 पायऱ्या चढत जाऊन शेवटी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला अत्यंत गौण स्वरूप देऊन भगवंताच्या अस्तित्वाला भव्य दिव्य स्वरूप देऊन त्याचंच अस्तित्व मान्य करणं यालाच सद्बुद्धी असं म्हणतात. मी नाहीच केवळ तोच आहे या अवस्थेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, हा अभ्यास करताना किंवा हा प्रयत्न करताना
पहिल्या पायरीवर जेव्हा आपण असतो तेव्हा आपण म्हणायचं मी पण आहे आणि तो पण आहे, मीही खरा आहे आणि तोही खरा आहे. यानंतर आपण दुसऱ्या पायरीवर जायचं आणि माझ्या इतकाच तो पण खरा आहे हे तर आहेच आहे, परंतु माझ्यापेक्षाही तो जरा जास्तच खरा आहे, मी खोटा आहे, असं आपण दुसऱ्या पायरीवर असताना म्हणायचं. आणि तिसऱ्या पायरीवर म्हणायचं मी नाहीच तोच खरा आहे, मी नाहीच तोच खरा आहे. आणि हे प्राप्त होणं म्हणजेच सद्बुद्धी प्राप्त झाली असा त्याचा अर्थ आहे. भक्तीमध्ये याला फार महत्त्व आहे. आता इथे परत दोन भाव आहेत. तो माझा आहे म्हटलं की त्याच्यावर आपला मालकी हक्क गाजवल्याप्रमाणे होतो आणि म्हणून तो माझा आहे असं कधीच म्हणायचं नाही. मी भगवंताचा आहे, मी भगवंताचा आहे, मी भगवंताचा आहे, मी त्याचा आहे असं आपण सतत म्हणत राहायचं. म्हणजे मग आपल्याकडे दास्य भाव येतो. आपण भगवंताचे दास आहोत आणि तो आपला मालक आहे हा भाव मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, हे देवा मी तुझा आहे, मी तुझा आहे असं म्हणता म्हणता मीच तू आहेस किंवा मी म्हणजेच तूच आहेस अशी आपल्या मनाची अवस्था झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांना जे प्राप्त झालं तेच आपल्याला सुद्धा प्राप्त करून घ्यायचं आहे. देवा मीची तू आणि तूची मी ही अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. तू माझ्या हृदयात आहेस, तू माझ्या हृदयात आहेस, तू माझ्या हृदयात आहेस म्हणता म्हणता तूच मी आहेस किंवा मीच तू आहेस असं आपण म्हणत राहायचं. आत्तापर्यंतच्या या जगामध्ये फक्त मारुती रायालाच या गोष्टी जमलेल्या आहेत आणि तो रामाला आपल्या हृदयातच सतत पाहत होता आणि माझ्यामध्ये केवळ तूच आहेस, केवळ तूच आहेस, केवळ तूच आहेस, मी नाहीच ही भावना त्याच्या मनामध्ये होती. आणि म्हणून मारुतीलाच या प्रभूच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थाने जाणीव झालेली होती आणि हेच परमार्थाचं मर्म केवळ मारुतीला म्हणजेच हनुमंताला समजलेलं होतं. म्हणून आपण सुद्धा दासोहम तव केशव, दासोहम तव केशव, दासोहम तव केशव असं सतत म्हणत राहिलं पाहिजे. देहबुद्धीच्या माणसांनी आपण मी तुझा अंश आहे, मी तुझा अंश आहे असं म्हटलं पाहिजे. मी तुझा दास आहे, मी तुझा दास आहे असं म्हटलं पाहिजे. आणि आपण सगळी माणसं देहबुद्धीच्या भूमिकेवर असल्यामुळे आपण आपल्यालाही खरं समजतो, परंतु खरं समजत असतानासुद्धा मी त्या भगवंताचा दास आहे अशी जाणीव आपल्यामध्ये झाली पाहिजे. आणि जीव म्हणून जर आपण पाहायचं झालं तर मी तुझा अंश आहे, मी तुझा अंश आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आणि आत्म्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर मी आणि तू आपण दोघेही एकच आहोत अशा पद्धतीने तूच मी किंवा मीच तू अशा अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात थोडीशी जरी सद्बुद्धी आपल्याला प्राप्त झाली तरी त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. आज आपल्याला अस्तित्व भावना जरी असली तरी ती अत्यंत क्षीण आहे, अशक्त आहे.
जराशी जरी अडचण आली किंवा जरा काही संकट आलं की भगवंताचं अस्तित्व आपण घालवून टाकतो. आपली बुद्धी लगेच अस्थिर होते, डळमळीत होते आणि भगवंत आहे हे आपण विसरूनच जातो. मीच करतोय, मीच करतोय, मीच करतोय, सगळ्या गोष्टी माझ्यामुळे होतात असा आपला अहंकार जागृत होतो आणि आपण भगवंताच्या अस्तित्वाला गमावून बसतो. म्हणून आपण आपल्या बुद्धीला वळण लावलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे आणि सतत तू आहेस, तू आहेस, तू आहेस, तुझ्याचमुळे या सगळ्या गोष्टी घडता आहेत. राम इच्छा राम करता, राम इच्छा राम करता, राम इच्छा राम करता असं सतत म्हणत राहिलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होईल आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारे संशय येणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.